अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 17. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीनं विष्णूला म्हणजे श्रीहरीला विचारलं, सर्व पापांचा क्षय ज्या व्रतानं होईल असं कोणतं व्रत अधिक मासात करावं ते कृपा करून मला सांगावे. तेव्हा विष्णूनं तिला महिनाभर मौनानं एक वेळच जेवण करावं असं एक व्रत सांगितलं. जे उपवासानं फळ मिळतं तेच मौनयुक्त जेवणानं मिळतं. अधिक मासात जेवताना मौन पाळावं याचाच उपयोग नारदाला पूर्वजन्मात झाला होता. पूर्वजन्मात नारद दासीपुत्र होता. त्यानं अधिक मासात असं मौनव्रत आचरलं होतं आणि त्यामुळं त्याला साधूंची संगती लाभली आणि नंतर त्याला विप्रत्व प्राप्त झालं. तिथंही त्यानं कुरुक्षेत्रात अधिक महिन्यात 3 दिवस उपोषण केलं आणि त्यानंतर तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला आणि सर्व ज्ञान संपन्न झाला. याविषयी एक इतिहास सांगतो. असं म्हणून विष्णू म्हणजे श्रीहरी पुढे सांगू लागला. अवंती नगरात वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो तपस्वी होता. तो वृद्ध झाला होता आणि अधिक मास जवळ आला तेव्हा त्यानं उपवास व्रत करायचा बेत केला. पण तेवढं बळ तर त्याच्या अंगात नव्हतं. तेव्हा रात्री त्याला देवानं स्वप्नात येऊन सांगितलं की त्यानं मौन व्रत करावं. या वेदशर्मा नावाच्या ब्राह्मणानं तसं मौनव्रताचं आचरण केलं. त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण पुरुषोत्तमानं त्याला दर्शन दिलं आणि अनेक वरदानं दिली. या वेदशर्म्याने सर्व परोपकाराची कृत्ये केली, सर्व सुखे भोगली. शेवटी त्याला वैकुंठात नेण्यासाठी विमान आलं. वाटेत इंद्रानं त्याच्याजवळ 1 दिवसाच्या मौनाचं फल मागितलं. वेदशर्म्यांनी ते इंद्राला दिलं, पण तेवढ्याने सुद्धा इंद्राला बल प्राप्त झालं आणि तो वृत्रासुराला मारू शकला. वेदशर्मा वैकुंठाला गेला. ही कथा विष्णूनं लक्ष्मीला सांगितली असं वाल्मिकींनी दृढधन्वा राजाला कथन केलं. धन्यवाद. गीता टी. स्वाती जेम्स.